सुप्रभात मित्रांनो, जय शिवराज. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहोत आपल्या हॉटेलवर आणि जाता जायचे जुन्नरवरून, कारण की वहिनींना सोडायचे जुन्नरला आणि काही उपवासाचं फराळ पण घ्यायचे मावशींसाठी. चला मग आता आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर. मित्रांनो, वहिनींना सोडल्या आता मॉलवरती. आता चला आपण जाऊया आता हॉटेलवर. वहिनींना सोडलेलं मोठ्या गाडीवर आणलेलं आम्ही, इंडिगो आणलेली. आता आपली स्कूटी घेऊ इथून आणि जाऊया हॉटेलवर. चला आता हॉटेलवर भेटू डायरेक्ट, कारण की तिकडे बरेच कामं बाकी आहेत आता. मित्रांनो, आत्ताच पोहोचलोय मी हॉटेलवर आणि आलेले शेटे मामन ते, कारण की त्यांना ठेवायचं गेट टुगेदर. आज बाबांचा महिना होते म्हणून मामा मुंबईवरून आलेले गावाला आणि त्यांचे सगळे मित्रमंडळी इकडं आले. आता 4-5 मित्र आलेले आहेत मामांचे, कारण की त्यांना आपला मामाचं गाव पाहायचंय. गेट टुगेदरचा एक प्लॅन आहे त्यांचा. चला आता त्यांना पहिलं संपूर्ण मामाचं गाव दाखवून घेऊ, खालचा सेक्शन पण दाखवू, आपलं रेस्टॉरंट वगैरे सगळे दाखवून घेऊ. ही मनी पिल्लांना घेऊन आलेली, इकडं तोंडात घेऊन आलेली. मला पाहिलं, लगेच सोडलं तिने. बघा, पाहू शकता तुम्ही कसं पकडती मांजर आपल्या पिल्लाला. मने सोड त्याला. त्यांना आम्ही तिकडे ठेवलेलं आज किरणनी, कारण की तिथं ते त्रास देतात, पण ही मनी काय ऐकतच नाही. त्यांना सारखी इकडे घेऊन येते. मने थांब शिरे, थांब. ठेवते बिचारायला इथं. म्हणे मावचं पिल्लू रे हे माझं, किती क्यूट क्यूट आहे ना. तर मग त्याला परत आपण आपल्या जागेवर ठेवून येऊ. परत आलो आपण आपल्या ट्रॅक्टरकडे, कारण की ट्रॅक्टर काल चालू झाला, आज परत बंद झाला. मग किरण आणि मी म्हटलं की याची बॅटरीच काढू आता आणि नेऊ चार्जिंगला जुन्नरला. तर किरण बॅटरी काढते. तसा ट्रॅक्टर काल भरपूर कडेला लावलेला, जेणेकरून गाड्या वगैरे पास होतील इकडून. किरण, पाणी गळते का आपल्या टँकरचं? तसं नाही गळत ना. चला आता पहिली बॅटरी काढू, जुन्नरला घेऊन जायचंय. कारण की त्याचा पाना नाही का तेवढा छोटा? छोटा नाही का? बारीक बघ बरं एकदा. तो याचा पाना नाही जमणार, तो दुसरा मोठा वाला थोडासा. चला आता काहीतरी पटकन याच करून घेऊ, कारण की 2 दिवस झालं नुसतं असंच चाललंय. याला आहे ना पट्टी पाना लागणार आहे मला असं वाटते. काय वाटते तुला? बघू चला. हे निघालं का इकडच्या साईडचं? ते कसं काय निघालं? ऐक ना, तो घुसन, पण त्याला ना तिकडून पहिलं लोटावं लागेल.
आमच्या खेळण्याच्या सेक्शनला संध्याकाळी लय गर्दी होती. तर आता ही बॅटरी काढली आपली ट्रॅक्टरची. चला आता ही जुन्नरला देऊन येऊ, कारण की संध्याकाळी तरी कमीत कमी आपला ट्रॅक्टर चालू झाला पाहिजे. वातावरण पहा कसं झालं मामाच्या गावाचं, एक नंबर. कधी आता फिरायला मामाच्या गावाला तुम्ही सगळे माझे प्रेक्षक मंडळी, माझे मित्र परिवार, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टनेच चालले मित्रांनो हे सगळं. नक्की या, तुम्ही जर आपले ब्लॉग्स पाहत असाल तर नक्की या मामाच्या गावाला जेवण करायला, फिरायला, एन्जॉय करायला. मित्रांनो बॅटरी ठेवली इथं, आता आपण गॅरेजला आणून. आपल्या रवी शेठचं गॅरेज आहे, सगळी 4 व्हीलरची कामं होतात इथं. चला आता आपण आपली बाकीची कामं करून घेऊ, तोपर्यंत ते बॅटरीला काय झालं हे बघतील. मित्रांनो जुन्नरवरून आलो आपल्या हॉटेलवर, आणि हॉटेलवर काही कस्टमर आलेले आहेत जे आतमध्ये आईस्क्रीम वगैरे घेत आहेत आणि खाली खेळायला पण जाणार आहेत. आणि आता ओंकारचा फोन आलेला, आपण जो नवीन 2 एकरचा सर्जनवाडीला प्लॉट घेतलाय तर आता तिकडे जाऊन येऊया फक्त, कारण की अजूनपर्यंत मी पण पाहिलं नव्हतं. मग म्हटलं आता आहे थोडासा टाइम, तर मग जाऊन येऊ. चला आता तो पहिला प्लॉट पाहून येऊ कसा आहे ते. ओंकार ते सगळे भेटतील आता तिथं. चला आता आपण जाऊया प्लॉटवर नवीन. मित्रांनो आपण निघालेलो तिकडच्या नवीन प्लॉटवर. आमच्या शेगडीला थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून HP गॅसकडून माणूस आलेला आहे आपल्या शेगडी नीट करायला. तर म्हणलं त्यांना पहिलं दाखवून घेऊ सगळं काय ते, कारण की मेन भट्टी आपली झालंच आहे आता काम त्याचं. इथलं उरकलं का मग जाऊया प्लॉटवर पाहू. आता आमच्या अर्चना मामी आणि त्यांचे सगळे लेडीज गँग पण आलेली खेळायला गेल्यात त्या खाली, त्यांना पण जेवण करायचंय. टाइम भेटला तर जाऊ, नाही तर आहे आपलं मामाचंच गाव. मित्रांनो नवीन प्लॉटवर निघालोच होतो, पण काही कस्टमर आलेत आपल्याकडे. मग आता कस्टमर आले म्हटल्यावर आपल्याला ते सोडून काय जाता येत नाही. सगळे गेलेले आहेत पुढे, ओमकार, आई, पप्पा, ऋतुजा, वहिनी आहेत का नाही माहित नाही, श्रीदा तर असेलच. सगळे गेले आहेत आता पुढं. जर शक्य झालंच तर जाईल, नाहीतर आपले कस्टमर भगवान होते हैं, इसलिए उनको छोड़ के जा नहीं सकते हम लोग. मित्रांनो हे बा आपल्याकडे कण आलंय, श्रीधुडी आलीये. पदला म्हणतो कोणी धक्का द्यायला सांगितलेला तुला? नको 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 पडशील परत. तर बघ काय खेळती श्रीधू तू? काय खेळती बाबू तू? जो काय खेळती पडशील ना मग परत. मित्रांनो सगळे चाललेले आहेत आता, आई, आजी, ओंकार, ऋतुजा, वहिनी आणि ही माझी लाडुली श्रीधू. चला आता श्रीदाला थोड्या वेळ खेळवूया. मित्रांनो आपला साक्षीचा बर्थडे आज, आणि साक्षी वाढदिवस साजरा करायला आली आहे मामाच्या गावाला. साक्षीची पूर्ण फॅमिली आलेली आहे आपल्याकडे. माहिती साक्षीला ब्लॉग मध्ये आलेली साक्षी बराच वेळा. चला आता आपण केक कट करून घेऊया. जाऊन तुम्ही इकडून सगळे जावा जावा. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर साक्षी, हॅपी बर्थडे टू यू.
अरे बापरे. सगळी लाईट बंद केलेली आहे आम्ही आणि चंद्राच्या प्रकाशात बसलोय आम्ही सगळे. कसं आहे मग पौर्णिमेचा चंद्र मित्रांनो. हा इतका छान असा. वा 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 एक नंबर वातावरण झाले मित्रांनो. आता पोचले आपण घरी आणि ओंकार ऋतूच्या दादा वहिनी अजून येत आहेत. पप्पा आई आणि आजी आणि श्रीदा आलेले पुढे. चला मित्रांनो, कालचा ब्लॉग काय आपल्या कारणास्तव आपल्याला म्हणजे टाकता आला नाही, त्याच्यामुळे पहिल्यांदा सॉरी. आणि मग आजचा ब्लॉग आपण पूर्ण शूट केलेला आणि इथून पुढे सुद्धा डेली ब्लॉग आपले येतच राहणार आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील. चला ते मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.